महाराष्ट्रामध्ये 46,000 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्टवरती होत आहेत. मग त्यामध्ये मेट्रो असेल, एअरपोर्ट असतील किंवा टनेल असतील. पण दुसरीकडे पाहायला गेलं तर सिव्हिल इंजिनियर्स असं सांगत आहेत की मला जॉबच मिळत नाही. तर हे कसं शक्य आहे? आत्ता लास्ट वीकमध्ये जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र बजेट 26-27 हे आत्ताच जाहीर झालं आणि त्यामध्ये बरेच इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट हे अनाऊन्स पण केले. त्यामध्ये मुंबई मेट्रो लाईन 8 ते वडाळा ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत जवळपास 23,827 कोटीचा प्रोजेक्ट जो आहे तो सँक्शन झालेला आहे. मुंबई मेट्रो लाईन 8 यावरती 22,862 करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. नवी मुंबईचं इंटरनॅशनल एअरपोर्ट हे पण कन्स्ट्रक्शन त्याचं चालू आहे आणि भारताचं पहिलं ऑफशोअर एअरपोर्ट जे पालघरच्या पोर्टजवळ जे आहे त्यांनी चालू करण्याचं सँक्शन केलेलं आहे. तर असे बरेच मेगा प्रोजेक्ट जे आहेत ते या मॉडर्न टेक्नॉलॉजीवरती चालू आहेत आणि ती टेक्नॉलॉजी म्हणजे तुमची BIM बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग. म्हणूनच नवी मुंबई एअरपोर्टचे BIM हेड तुषार कुलकर्णी सांगतात की हे जे सगळे प्रोजेक्ट्स आहेत इन्फ्रास्ट्रक्चरचे ते BIM शिवाय होऊच शकत नाही. मग आता प्रश्न असा पडतो की बाबा मी तर एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंग 4 वर्षाची डिग्री करून मी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जॉब पाहत आहे. पण तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की मला सिव्हिल 3D जमतं का, रेविट आर्किटेक्चर जमतं का, ज्यावरती पूर्ण सिव्हिल इंडस्ट्री BIM हे डिपेंड आहे, BIM 360 जमतं का, नेव्हिस वर्क हे क्लॅश डिटेक्शनसाठी जमतं का? जर उत्तर नाही आलं तर हे 46,000च्या प्रोजेक्ट जे इन्फ्रास्ट्रक्चरचे आपल्या महाराष्ट्रामध्ये येत आहेत त्यावरती तुम्ही वर्क करण्यासाठी कॅपेबलच नाही आहे. जवळपास 2000च्या दशकामध्ये ज्याला ऑटोकॅड येत नव्हतं त्याला जसं व्हॅल्यू नव्हती सेम तसं आज जर तुम्हाला हे जर BIMचं नॉलेज नसेल तर आज पण तुम्हाला या प्रोजेक्ट्सवरती काम करण्यासाठी कोणी विचारणार पण नाही. सो त्यामुळे ABC ट्रेनिंग तुम्हाला अशा इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्टवरती वर्क करण्यासाठी आणि सिव्हिल इंडस्ट्रीचे जे प्रोजेक्ट जे आहेत ते टोटली BIMवरती डिपेंड आहेत. तर त्याचं जे नॉलेज आहे ज्यामध्ये रेविट आर्किटेक्चर, रेविट स्ट्रक्चर, रेविट MEP, नेव्हिस वर्क, BIM 360, इस्टिमेशन अँड कॉस्टिंग, ऑटोकॅड हे सगळे जे प्रोजेक्ट्स आहेत ह्या सॉफ्टवेअरचा यूज करून तुम्ही कुठल्याही इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्टवरती वर्क करू शकता आणि या मॉडर्न टेक्नॉलॉजीचा नॉलेज घेऊन तुम्ही यामध्ये स्वतःचं करिअर बनवू शकता. सो ही ट्रेनिंग तुम्हाला ABC ट्रेनिंग पूर्ण महाराष्ट्रामध्ये देऊ शकते आणि जे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या ठिकाणी जे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट चालू आहेत त्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर हे बिल्डअप करू शकता. सो आज तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग झालेली आहे आणि जॉब नाही आहे या कन्फ्युजनमध्ये असाल आणि या रेसमध्ये जर टिकायचं असेल तर तुम्हाला या सॉफ्टवेअरचं नॉलेज गेन करण्याची गरज आहे. सो कमेंटमध्ये जर तुम्ही एक सिव्हिल इंजिनियर असाल तर कमेंटमध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून तुम्ही टाईप करा. पूर्ण BIMचा करिअरचा रोड मॅप जो आहे तो मी तुम्हाला पर्सनली पाठवेन.